हॅलो नमस्कार, मी सुप्रिया नवीन एका व्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते। तुम्हाला आजचा दिवस सुखाचा, आनंदी आणि आरोग्यदायी जाओ। तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत। त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना। पहाटेची वेळ आहे आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे 4:45। नेहमीप्रमाणे ताईंनो मला पहाटे जाग आलेली आहे आणि आजचा वार आहे बुधवार। तर बुधवारचा हा व्हिडिओ आहे, जरा तुमच्याबरोबर मी लेट शेअर करत आहे। तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर ना मी कोमट पाणी पीत असते। गेले 12-13 वर्ष झाले मी कोमट पाणी पीत आहे। कसं आहे ना ताईंनो, काही जणांना बघा सवय असते, कोणी बघा मध टाकून पीत असतं कोमट पाणी, कोणी लिंबू पिळून कोमट पाणी पीत असतं। तर अशी वेगवेगळी सवय असते। कोणी कोणी हळदसुद्धा घालतं आणि कोमट पाणी पीत असतं। तर पण मी तसं काही करत नाही। मी गेले 13-14 वर्ष झाले बघा कोमट पाणी एकदम प्लेन पीत आहे। ते पण घशासाठी प्यायचं की जेणेकरून सर्दी वगैरे होऊ नये आणि आपला घसा नेहमी स्वच्छ राहावा। तर आता बघा अंघोळ झालेली आहे आणि आजूबाजूचं वातावरण तुम्ही तर रोजच बघत आहात, एकदम असं प्रसन्न असतं। सकाळी सकाळी एकदम अशी हलकी हलकी थंडगार वाऱ्याची झुळूक येत असते घरामध्ये। आणि अंघोळ वगैरे झाली, इकडे चहा ठेवलेला आहे, अन्नपूर्णेचं पूजन झालेलं आहे, देवपूजा झालेली आहे। नेहमीप्रमाणे सगळी क्लिनिंगची कामंसुद्धा आटपलेली आहेत। आता सुरुवात करणार आहे डब्याला। तर मेहंदी लावल्यानंतरचं बघा मी पहिल्यांदा आता हा हेअर वॉश केलेला आहे। कलर मेहंदीचा जो आहे तो खूप छान आलेला आहे। मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी मेहंदी लावलेली आहे आणि नक्की त्याचं म्हणजे काय इफेक्ट होतोय का, खाज वगैरे सुटते का, मी तुम्हाला सांगेन। तर ॲल्प गुडनेसची मी मेहंदी लावलेली होती। अजिबात खाली स्काल्फला वगैरे डोक्याला अजिबात खाज नाही सुटलेली ताईंनो। पण झालं असं की मेहंदी लावल्यानंतर ना आपले जे केस आहेत ना त्याचं संपूर्ण मॉइश्चर जे आहे ते निघून जातं ताईंनो। अजिबात म्हणजे इतके ड्राय होतात ना केस, मॅनेज होतच नाहीत आपल्याला। म्हणूनच जर कधी तुम्ही मेहंदी लावलीत ना तर तुमच्या केसांना अशी काहीतरी ट्रीटमेंट घ्या किंवा भरपूर असं डीप कंडिशनिंग करा, तरच तुमचे केस जे आहेत ते थोडेसे मॅनेजेबल होतील। शेवटी आता पर्याय नाही, कारण ज्यांचे केस थोडेसे पांढरे झालेले आहेत, ग्रे हेअर आहेत ज्यांचे, तर त्यांना ना मेहंदी लावणं खरंच गरजेचंच आहे। माझे पण थोडेफार दिसत होते, पण मी एक आपलं छान शायनी लुक यावा यासाठी मी मेहंदी लावलेली होती। आणि आता यात्रा जत्रा चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं मग म्हटलं चला मेहंदी लावूयात। तर खूप छान मेहंदी लागलेली होती आणि कलरसुद्धा छान आलेला आहे। साईड इफेक्ट काहीच नाही, फक्त केस जे आहेत ते भरपूर असे ड्राय झालेले आहेत, तर म्हणून मी डीप कंडिशनिंग केलेलं आहे केसांना। तर मी डव कंडिशनर वापरते आणि त्यानंतर स्ट्रॅक्सचं जे तुम्हाला दाखवलं मी सिरम, तर ते सिरम मी थोड्याशा हलक्या ओल्या केसांमध्ये अप्लाय केलेलं आहे आणि सगळे केस जे आहेत ते व्यवस्थित विंचरून घेतलेले आहेत। तर ताईंनो, आधीची ही व्हिडिओ क्लिप जी होती ना तर ती बुधवारची व्हिडिओ क्लिप होती। गुरुवार आणि बुधवार असे 2 दिवसाचे मिळून तुम्हाला हातचा ब्लॉग जो आहे तो येत आहे। तर बुधवारी शिवजयंती होती 19 फेब्रुवारी, तुम्हाला माहिती असेल। तर त्या दिवशी आम्ही छावा चित्रपट बघायला गेलो होतो। खूप छान चित्रपट आहे ताईंनो। चित्रपटात विकी कौशल जे आहेत त्यांनी एवढं भारी काम केलेलं आहे ना की आपल्याला वाटतं की खरोखर आपले संभाजी महाराज जे आहेत ते साक्षात आपल्या पुढे उभे आहेत। इतकं छान त्यांनी जीव ओतून त्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे। त्यानंतर रश्मिकांनी पण येसुराणी साहेबांची भूमिका बजावलेली आहे। खूप छान पद्धतीनं त्यांनी येसुराणी साहेबांची भूमिका जी आहे ती बजावलेली आहे। खूप छान अभिनय केलेला आहे। तर चित्रपटातून संभाजी महाराजांच्या बालपणाचा सुद्धा प्रवास आपल्याला बघायला मिळतो। त्यांच्या आयुष्यावर किती बोलावं आणि किती नाही एवढं त्यांनी आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे ताईंनो। म्हणूनच म्हणते कधीही ना सरकारला तर माझं हेच म्हणणं आहे की कुठल्याही योजना काढण्यापेक्षा किंवा मोठमोठे पुतळे बांधण्यापेक्षा, कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रातील जे गड किल्ले आहेत त्यांचं संवर्धन करणं खरंच गरजेचं आहे। कारण असा इतिहास कधी होणे नाही आणि असा राजाना कधीच होणे नाही। साक्षात देवाचाच अवतार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज। प्रत्येकाने या चित्रपटाबद्दल ना आपापली मतं मांडलेली आहेत ताईंनो। तर बुधवारी मी व्हिडिओ कंटिन्यू का नाही केला तर तुम्हाला कळालं असेल, बुधवारी बघा मी अर्धाच व्हिडिओ शूट केलेला आहे पिक्चरला जाण्याआधीचा, आणि आधीचं मॉर्निंग रुटीन तुमच्याबरोबर शेअर केलं। त्यानंतर ना मला कॅमेरा म्हणजे ऑन करायलाच नको वाटत होता ताईंनो। मी तो चित्रपट बघून आल्यानंतर ना अक्षरशः मला म्हणजे मी तो चित्रपट कसा बघितला एवढं रडले होते ना ताईंनो, एवढं रडले होते, अक्षरशः माझं तोंड सगळं लाल लाल झालं होतं। त्याच्यामुळं मग मी पुढं काही
शूट केलंच नाही, तर म्हणूनच हा गुरुवारचा व्हिडिओ आहे. म्हणून तुम्हाला दोन्ही दिवसाचा व्हिडिओ जो आहे बुधवार आणि गुरुवारचा व्हिडिओ मिळून येत आहे. तर ही गुरुवारची संध्याकाळची वेळ होती आणि थोडेफार जे कपडे वगैरे राहिलेले होते ना, तेच म्हटलं चला धुवून टाकावेत. आणि एका ताईंनी कमेंट पण अशी केली होती की ताई तुम्ही कपडे नक्की कसे धुता, आमच्याबरोबर शेअर करा. तर म्हटलं चला ते पण शेअर करून होईल तुमच्याबरोबर. तर मी छान अशी परसबागेमध्ये नळ आहे आमच्या, आणि त्या नळाखाली ना मस्तपैकी पाय पुसणे जे आहेत किंवा किचन कट्ट्यावरचे तेलकट चिकट जे रुमाल जे असतात ना, तर ते मी अशी मोकळ्या पाण्यामध्ये धुवत असते. कधीच मी मशीनमध्ये पाय पुसणे किंवा हे टाकत नाही, कारण आपलं घर जे आहे ना ते गावाकडं आहे, धूळ माती भरपूर असते ना, तर मशीन लगेचच बिघडून जाणार आहे मी पाय पुसणे जर धुवायला टाकले मशीनमध्ये. तर म्हणून मी आठवड्यातनं एकदा पाय पुसणे जे आहे ना तर ते अशा हाताने धुवून टाकत असते. तर परत आपण मुद्द्यावर येऊयात. चित्रपट बघितल्यानंतर काय वाटलं मला, तर प्रत्येकाने आपापल्या भावना व्यक्त केलेल्या आहे या चित्रपटाबद्दल. तर छत्रपती संभाजी महाराजांची जी सिरियल आहे ती मी संपूर्ण बघितलेली आहे. त्याचा एकही एपिसोड मी मिस नाही केलेला. इतकी मला ती सिरियल आवडत होती. त्यानंतर पिक्चर निघाला छावा, तर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला की त्यांचा जो शेवट त्यांनी सिरियलमध्ये पण दाखवलेला होता तोच मला बघून अगदी म्हणजे कसं इतकं मला दुःख होत होतं की त्या काळात आपण का जन्माला आलो नाही, किंवा आपण जर त्या काळात मला जर जाता आलं असतं तर मी काय केलं असतं. हे सगळं म्हणजे माझ्या मनामध्ये येतं. प्रत्येकालाच चित्रपट बघताना प्रत्येकजण हळहळतो, प्रत्येकाची हळहळ व्यक्त होते संभाजी महाराजांबद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल. तर खरंच महाराजांनी फक्त आणि म्हणायलाच त्यांच्या वाटेला राज्यवैभव आलं का, मला असं वाटतं. माझी भावना म्हणजे त्यातून मी व्यक्त करते की मला प्रश्न असे पडतात की संभाजी महाराजांनी एवढं मोठं बलिदान आपल्यासाठी दिलेलं आहे, आपल्या धर्मासाठी, स्वराज्यासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी, आणि स्वराज्याचं रक्षण त्यांनी केलेलं आहे त्यांच्या देहात त्यांचं बलिदान देऊन. तर त्यांना एवढं अनंत देहयातना सहन कराव्या लागल्या होत्या त्या काळामध्ये. विचार करा, आपल्याला साधं खरचटलं ठेच लागले तरी आपल्याला किती वेदना होतात. आणि त्यांनी म्हणजे औरंग्यानं तर इतकं म्हणजे अत्याचाराची परिसीमा गाठली होती. तर एवढं त्यांनी अत्याचार करून पण महाराज म्हणजे निर्णयाशी, धर्माशी एकनिष्ठ असणं कशाला म्हणतात ना, हे त्यांच्याकडनं शिकायचं, महाराजांकडनं शिकायचं. महाराजांचा एक जरी गुण आपल्यामध्ये जर उतरला ना तर आपल्या आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं आहे असं मला वाटतं. महाराज इतके महान होते ना की सांगता सांगता माझं आयुष्य कमी पडेल मुलांना शिकवता शिकवता. एवढे महाराजांचे पराक्रम. त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहिलेला आहे. एवढ्या कमी वयात त्यांना 14 भाषांचं ज्ञान होतं. विचार करा, महाराज किती ज्ञानी असतील, त्यांची शिकवण सगळं. पण त्यांचं अजूनही म्हणजे मला काय वाटतं की एवढा मोठा राजा, एवढं मोठं राज्यवैभव, पण त्यांच्या वाटेला एवढं दुःख कसं आलं, किंवा का देवाने दिलं असावं एवढं दुःख. कारण राजा म्हटल्यानंतर राजेशाही थाट किती असतो. अनेक राजांचं तुम्ही उदाहरण घेत असाल, म्हणजे किती राज्यवैभवात ते राहणारे होते. पण आपल्या महाराजांचं तसं नव्हतं. आपल्या महाराजांना वरवर जरी आपले महाराज असे सुखी दिसत असतील किंवा असं खूप सारी श्रीमंती त्यांच्याकडं असेल, पण ताईंनो तुम्हाला माहिती आहे की त्यांचा जन्म झाला आणि सई राणी साहेब ज्या आहेत त्यांना सोडून गेल्या. म्हणजे आईचा चेहराही त्यांना आठवत नाही. ते एवढं लहान असताना त्यांच्या वाटेला ते दुःख आलं होतं. आई नव्हती. त्यानंतर पुतळा राणी साहेबांनी त्यांना ते प्रेम दिलं, त्यांना मोठं केलं सगळ्यांनी. पण जसं जसं ते मोठे होत गेले तसं तसं घरामध्ये सुद्धा राजकारण वाढायला लागलेलं होतं. म्हणून शिवाजी महाराज जे आहेत आपले, त्यांच्यापासून त्यांना लांब ठेवलं होतं. आणि जेव्हा शिवाजी महाराजांचं निधन झालेलं होतं तेव्हा ना मग म्हणजे ते शंभू महाराज त्यांच्याजवळ नव्हते. तर त्यांना वडिलांचं प्रेम पण नाही मिळालं. तर ते कुठंतरी थोडं ना चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे की संभाजी महाराजांचं बालपणच इतकं खडतर होतं आणि त्यांच्या वाटेला फक्त वेदना आणि वेदनाच होत्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते मामा पण होते त्यांच्याबरोबर. पण मामा कधी आईची जागा म्हणजे आई समानच असतात मामा. तर मामांनी म्हणजे त्यांना प्रेम दिलं. सावलीसारखे प्रत्येक युद्धामध्ये त्यांच्या राहिलेले आहेत ते, असं चित्रपटातून दाखवण्यात आलेलं आहे. आणि मग त्यानंतर
त्यांचं बालपण दाखवलं, तर त्यांना जे वाटतं की मला कोणीतरी शंभू म्हणावं असं महाराजांना वाटत होतं, की माझ्यापेक्षा कोणीतरी मोठं असावं. आता आपल्याला वाटत नाही का घरामध्ये जेव्हा आपल्यावर खूप मोठी जबाबदारी येते ना, तेव्हा आपल्यापेक्षा मोठं कोणीतरी आपल्या पाठीशी असावं असं आपल्याला वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मग हंबीरराव मोहिते मामा त्यांच्याबरोबर सतत सावलीसारखे असायचे. त्यानंतर त्यांना एका युद्धामध्ये ना वीरगती प्राप्त होते. त्यानंतर त्यांना खूप पोरकं झाल्यासारखं वाटतं. आईवडिलांपासून लांब राहिलेले शंभू महाराज, त्यांच्या मनात कुठेतरी अशी पोरकेपणाची भावना असते की मला मोठं कोणी नाही आहे, हे खूप त्यांच्या मनामध्ये दुःख असतं. लहानपणापासूनच त्यांना म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा. महाराज सतत मोहिमेवर युद्धावर असल्यामुळं संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांची संगत लाभत नाही आणि ते कुठेतरी दुःख त्यांच्या मनामध्ये होतं. आपण असं म्हणतो की बाळ जन्माला आलं की सटवी बाळाचं भाग्य लिहत असते, तर खरंच संभाजी महाराजांच्या वाटेला एवढं दुःख सटवीनं लिहून ठेवलं असेल का? सटवीने जरी त्यांचं नशीब लिहिलं असेल ना, तरी अखंड महाराष्ट्राचं नशीब मात्र संभाजी महाराजांना लिहिलेलं आहे असं मला वाटतं. तर ताईंनो, कपडे धुता धुता छावा चित्रपटाबद्दल जे काही मला वाटत होतं, माझ्या भावना मी व्यक्त केलेल्या आहेत. तुम्हाला चित्रपटाबद्दल काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आहे. थोडक्यात आज मी तुमच्याबरोबर व्हेज थाळी शेअर करणार आहे, अगदी झटपट. तर ताई आणि ताईंची दोन्हीही मुलं येणार आहे. जरा प्लॅनिंग वेगळं आहे, त्यामुळं त्यांच्यासाठी खास असं स्पेशल करायचं आहे काहीतरी व्हेज, कारण आज गुरुवार आहे आणि नॉनव्हेज तर नाही करू शकत. तर मस्तपैकी मसाले भात करायचा आहे. तर बघा, कढईमध्ये 2 चमचे तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये बघा आता आपल्याला मी मसाले काढून घेतलेले आहे. 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी हळदची मूठभर मी काढून घेतलेली आहे. तूप छान तापवलेलं आहे. 2 चमचे तूप घातलेलं आहे कढईमध्ये. बारीक चिरलेला कांदा, बारीक नाही चिरायचा, मी उभा कट करून घेतलेला आहे आणि मीडियम साईजचे 2 कांदे उभे कट करून घेतलेले आहे. 1 हिरवी मिरची तुपामध्ये छान भाजायची, तडतडली की कांदा घालायचा आहे. कांदा छान तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर आपल्याला त्यामध्ये सगळं लाल तिखट जे काही आपण काढून घेतलेलं होतं, अर्धा चमचा पावभाजी मसाला घालायचा आहे, म्हणजे भाताला एकदम भारी टेस्ट येते. आणि मग त्यानंतर घरगुती लाल तिखट आपलं अंदाजाने, म्हणजे कमी जास्त तुम्हाला कसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे घाला. मी 1 चमचाभर लाल तिखट घातलेलं आहे, चिमूटभर हळद आणि 1-1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. तुम्हाला आता कळालंच असेल लगेच. बघा, छान मसाले कांद्यामध्ये भाजून घेतले, मग मी टोमॅटो घातलं आणि टोमॅटो घातल्यानंतरच मग मी मीठ घातलेलं आहे. मीठ घातलं की टोमॅटो छान भाजला जातो. पलीकडच्या गॅसवर बटाटे शिजायला घातलेले आहे. बटाट्याची भाजी करायची आहे. तर तुम्हाला झटपट म्हणजे अगदी अर्ध्या-पाऊण तासामध्ये स्वयंपाक, व्हेज थाळी जर काही करायची असेल तर अशा पद्धतीची व्हेज थाळी तुम्ही करू शकता. आता मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मसाल्यामध्ये आणि मसाला छान भाजून घ्यायचा. थोडासा पातळ असा मसाला होतो. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचे आहेत वाटाणे. तुम्ही भरपूर घालू शकता तुमच्या आवडीनुसार, कमी जास्त. तर घरातल्या सगळ्या जे मेंबर्स आहेत त्यांना तर वाटाणा भरपूर आवडतो. मी 2 पेले असा वाटाणा घातलेला आहे. छान फ्रेश हा ताजा वाटाणा आहे आणि वाटाणासुद्धा मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर थोडासा वाटाणा अजून मला कमी वाटला म्हणून मी परत थोडासा वाटाणा त्यामध्ये ॲड केलेला आहे. वाटाणा छान अलटीपलटी करायचा, मिक्स करायचं आहे मसाल्यामध्ये आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे आपल्याला, साधं पाणी. आणि हे पाणी आहे ना छान उकळवून घ्यायचं आहे आणि म्हणजे पाण्याला उकळी फुटली आणि अर्धा वाटाणा असा शिजला की आपल्याला त्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत धुवून. तर तुम्ही जर बिर्याणी राईस वगैरे दिल्ली राईस वापरत असाल ना, तर तुम्हाला ते वाटाणा उकळवायची काहीच गरज नाही. तुम्ही डायरेक्ट तांदूळ धुवून वाटाण्याबरोबरच दिल्ली राईस जो आहे तो शिजवू शकता, कारण तो भिजवला वगैरे नाही ना दिल्ली राईस, तर त्याला शिजायला वेळ लागतो आणि वाटाण्याबरोबर तो बरोबर भिजतो. म्हणजे हे टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित आहे. त्यानंतर तुम्हाला जर साधा बासमती तांदूळ शिजवायचा असेल ना त्यामध्ये, तर तुम्हाला वाटाण्याच्या 1-2 उकळ्या काढून घेतल्या पाहिजे. वाटाणा शिजत आला थोडा अर्धा कच्चा, अगदी 40-50% की मग आपल्याला ते बासमती तांदूळ जे आहेत ते धुवून भातामध्ये घालायचे आहेत.
म्हणजे पाण्यामध्ये घालायचे आहेत त्यात आणि भात छान शिजवून घ्यायचा आहे. तर असा पण भात खूप छान लागतो. त्यानंतर परत पांढरा भात जो आहे खडा मसाला वगैरे घालून तो सुद्धा छान लागतो. असे 2-3 प्रकार आहेत भाताचे. फक्त लसूण घालून जरी तुम्ही ही केली असते ना वाटाणा भात तरीसुद्धा छान लागलं असतं. लसूण खोबऱ्याची फोडणी, कढीपत्ता, जिरं मोहरी असं घालून सुद्धा आपल्याला भात करता येतो. तर भाताचे 2-3 प्रकार आहेत. त्यातली ही एक पद्धत घरातल्यांना खूप आवडते म्हणून मी असं केलेली आहे. परत एकदा एखादी पद्धत मी तुम्हाला एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेनच. तर असा अदलून बदलून भात खाल्ला ना की म्हणजे कंटाळा पण येत नाही मसाले भात खाण्याचा आणि ताजा वाटाणा असल्यामुळे ना अशा ज्या पदार्थांना भरपूर चव येते. पलीकडे ना 1 लिटर दूध मी तापायला ठेवलेलं आहे. फुल क्रीम आहे. तर ज्या वेळेला ना खीर करायची असेल आपल्याला आणि दूध घरामध्ये जास्त नसतं ना तर मी काय करते, दूध घेते अर्धा लिटर, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालते आणि आपल्या दुधावरची जी काही मलई असेल, साय असेल ना आपण काढून ठेवतो. अगदी फ्रेशच पाहिजे. संध्याकाळची तुम्ही सकाळी जर करत असाल ना तर आदल्या रात्रीची पाहिजे आणि संध्याकाळी करत असाल ना तर सकाळची पाहिजे. तर ती साई ना आपल्याला खिरीमध्ये घालायची आहे. त्यानंतर ना काजू बदाम घरामध्ये नव्हते कारण म्हणजे फ्री टाईममध्ये मुलांनी खाऊन टाकले होते काजू बदाम. त्यामुळे मी त्यांना काटदऱ्यांचा मसाला जो आहे खीर मसाला तो आणायला सांगितलेला होता. तो मसाला जो आहे काटदऱ्यांचा खूप छान आहे. त्यामध्ये वेलची, जायफळ, शेवई, साखर ह्या सगळ्या गोष्टी, काजू बदाम, सुकामेवा हे सगळं होतं. त्यामुळं ते पॅकेट जरा बरं पडतं आणि मला तर शेवई म्हणजे थोडीशी मी घरातली पण ॲड करणार होते खिरीमध्ये पण मला शेवई सापडतच नव्हते. आणि खरं तर म्हणजे त्यांची जी पॅकेट आहे काटदऱ्यांचं खीर मसाल्याचं पॅकेट जर तुम्ही वापरलं ना तर घरातली शेवईसुद्धा तुम्हाला घालायची गरज नाही आहे कारण खीर माझ्याकडून जास्त घट्ट झाली होती. तर घट्ट पण ज्याला म्हणजे कोणाकोणाला आवडते पण एखाद्याला नाही आवडत तर मला थोडीशी पातळ आवडते. घट्ट झाली होती खीर, छान पण लागत होती, शिरकुर्म्यासारखी लागत होती. तशी शॉर्टकटमध्ये आपल्याला खीर करायची आहे. भात आपला शिजलेला आहे आणि आता आपण बटाटा परतायला घेणार आहोत. तर बटाटा शिजलेला आहे. पलीकडे मी बटाटा शिजवून घेतलेला होता, अलीकडे भात जेव्हा फोडणीला घालत होते तेव्हा. आता बटाटा आहे ना सोलून बारीक कट करून घेतलेला आहे. बटाट्याच्या फोडी कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यात 1 इंच आल्याचा तुकडा, 4-5 मिरच्या, हिरवी मिरची जर तिखट असेल तर तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला, जरा कमी तिखटच करायची भाजी. आपल्याला फ्रेश मिरची जर असेल तर 4-5च घालायची आहे आणि आपल्याला वाटून घालायची आहे त्यामुळे बटाटा तिखट होतो. तर मी 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा बारीक कट करून घेतलेला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं जाड मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे. आता पलीकडे ना बारकी कढई ठेवलेली आहे. कोथिंबीरसुद्धा छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. तेल घातलेलं आहे 2 चमचे आणि आपल्याला ना आता बटाट्याला फोडणी घालायची आहे. तर अगदी टोमॅटो, कांदा वगैरे काही न घालता आपण बटाट्याला फोडणी घालणार आहोत. तर 2 चमचे तेल घातलं, त्यामध्ये आधी मोहरी घातलेली आहे, नंतर जिरं घातलेलं आहे. जिरं वगैरे लगेच तडतडतं. त्यानंतर आपण हे जे वाटण करून घेतलेलं आहे हिरवी मिरची, आलं, लसूण, तर ते आपल्याला त्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं आहे. आणि ही फोडणी घालताना ना आपला गॅसची फ्लेम जी आहे ना ती नेहमी लो ठेवायची आहे. तुम्ही जर अगदी कडक तेलामध्ये ही फोडणी घातलीत ना काहीच उपयोग नाही त्यांना, सगळी मिरची जी आहे ती करपून जाणार आहे. म्हणून ही प्रोसेस करताना कधीही मंद आचेवरच करायची आणि कमी तेल तापायला हवं. जर जास्त तेल तापलेलं असेल तर मग ती फोडणी व्यवस्थित बसणार नाही. तर मंद आचेवर बघा ही फोडणी मी घालून घेतलेली आहे. छान मिरचीनं हलवायची, तेलामध्ये भाजली गेली पाहिजे, कच्चापणा कुठंही नाही राहिला पाहिजे. आलं, लसूण, मिरची छान भाजल्यानंतर कट केलेला जो बटाटा आहे तो आपल्याला कढईमध्ये घालायचा आहे आणि मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचा आहे. वरून छान फ्रेश कोथिंबीरसुद्धा घालायची आहे म्हणजे आपल्याला परत बटाटा हलवावा लागत नाही. बटाटा हलवण्याआधीच कोथिंबीर आपल्याला बटाट्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि बटाट्याला छान एकजीव करायचा आहे. अशा पद्धतीनं बटाटा छान परतून घ्यायचा आहे. आपला बटाटा तयार आहे, त्यावरनं झाकण वगैरे ठेवून द्यायचं आणि बटाटा बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर 3 रेसिपी तुमच्याबरोबर मी एकदम शेअर केलेल्या आहे. खीर,
बटाट्याची भाजी आणि मसाले भात चपात्यानंतर लाटून घेतलेल्या आहेत. पापड वगैरे तुम्ही तळू शकता किंवा ठेचा वगैरे ह्याच्यामध्ये ॲड केला तर संपूर्ण व्हेज थाळी तयार होते ताईंनो. तर तुम्हाला ना व्हिडिओ मोठे बघायला आवडतात म्हणून मी आजची रेसिपी सगळी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला नेहमीप्रमाणे जर छान वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा. तर आता इकडे सगळी फॅमिली जेवायला बसलेली आहे. ताई आलेल्या होत्या, डायरेक्ट जेवणाच्याच वेळेला त्या आल्या होत्या, त्यामुळे त्यांना चहा वगैरे काही करू शकलो नाही. आम्ही डायरेक्ट जेवायलाच बसलेलो आहोत. तर असं एकत्र छान कुटुंब जेवायला बसलं की भारी वाटतं.